अभय शेलका इकडे यायचं लगेच. अभय शेलका प्लीज या. लगेच पाहू शकाल ईशान इलेव्हन टायगर आदरणीय सन्माननीय आलेवाडी ग्रामपंचायत सरपंच राजू वाडेकर साहेबांचा संघ, त्याचे सुपुत्र ईशान वाडेकर यांचा संघ पाहायला भेटला. ईशान आपण सुद्धा यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. ईशान या प्लीज, आपण मुख्य व्यासपीठावर या होणार आहेत. लगेच पाहू शकाल सरपंच साहेब सुद्धा आहेत. अनिकेत राऊत सुद्धा पाहू शकाल. अनिकेत या प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर. हॅलो, पालघर तालुका प्रीमियर लीग आपल्या परनाळी गावामध्ये सर्वप्रथम इथे भरवलं गेलं. यावर्षी पहिल्यांदाच 16 संघांनी भाग घेतलेलं होतं. परंतु मी जी माहिती देण्याच्या अगोदर आपले जे अंपायर होते ते अंपायर आता त्यांना जायचं आहे म्हणून त्यांचं आपल्याला मानधन द्यायचं आहे. पंच म्हणून आशुतोष व्यवहारे, किरण नायर आणि अजित म्हात्रे यांचं मानधन ह्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. मी स्वप्नील घरात त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं त्यांचं मानधन द्यायचं आहे. त्यांना 7:15ची गाडी पकडायची आहे. आपण अंपायरला रिलीज करूया. ओके, काय प्रॉब्लेम नाही ना? हे फोटो काढायला ना, फोटो काढायला. तसेच या अंपायर प्लीज ना. थँक्यू, वेल डन सर. चांगलं अंपायरिंग तुम्ही केलेलं होतं. रोहिदास राव सुद्धा आलेले आहेत. धन्यवाद, थँक्यू सर. चांगलं अंपायरिंग केलेलं आहे. मला नाव कुठे माहिती? आशुतोषजी, वेल डन सर. खरोखर थँक्स, तुम्ही चांगलं योगदान दिलेलं आहे. धन्यवाद. डीजे आसिफ एसके 16 संघाने जे भाग घेतलेले होते त्याच्यामध्ये वंश इलेव्हन उमरोळी. सर्वप्रथम मी त्यांचे नाव सांगतो. शिवसेना फायटर, वंदे मातरम परनाळी, शुंग माताशी टायगर सरपाडा, उर्वी इलेव्हन उमरोळी, हौशी नांदगाव, यंग इलेव्हन बॉईज, स्वरा इलेव्हन बोईसर, रॉयल बालाजी, ट्रिपल ए गेम चेंजर मनोर, मंत्री मैत्री इलेव्हन पालघर, अचीवर, ईशान टायगर आलेवाडी, निलेश फायटर तारापूर, बेटेगाव, सरकार इलेव्हन साई बालाजी, तसेच MS इलेव्हन तारापूर. आणि मी आता तुम्हाला ऑनरची नावं सांगणार आहेत. वंश इलेव्हन उमरोळीचे शैलेश पाटील आणि राजन पाटील, शिवसेना फायटरचे पंकज पाटील आणि रुपेश तांडेल, वंदे मातरम परनाळीचे स्वप्नील घरत, प्रेमित राऊत, शृंग मातोश्री टायगर सरपाडा जयप्रकाश पाटील आणि कुणाल घरत,
उर्वी 11 उमरोईचे रोहित पाटील आणि कुणाल राऊत, हौशी नांदगावचे परीक्षित ठाकूर, कल्पेश पाटील, अथर्व पाटील, आशिष ठाकूर, सोरा 11चे तुषार संखे, रॉयल बालाजीचे चिराग राणे, प्रतीक संखे, पुष्पक पाटील आणि प्रितेश संखे, ट्रिपल ए मनोरचे मेनू खान, अनिल साळुंके, मोहसिन शेख, तसेच मैत्री 11 पालघरचे केवल पाटील आणि प्रणय गरत, अचिवर 11चे मिथुन पागदरे, योगेश पागदरे, ईशान टायगरचे ईशान वाडीकर, निलेश फायटर तारापूरचे यतीन जाधव, बेटेगाव सरकारचे संदीप गरत, विपुल गरत, भावेश पटेल, साई बालाजीचे स्वप्नील मोरे, सुनिकेत पाटील, MS 11 तारापूरचे मोतीलाल शहा आणि दिनेश शहा. ह्या सर्वप्रथम जे मालकाने इथे संघ विकत घेऊन आम्हाला ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता मदत केलेली आहे, त्यांचं खरोखर मनापासून मी आभार मानतो. आणि सर्वप्रथम काय सिक्सेस मारले त्याचं बक्षीस द्यायचं का रे? तू देते ना. आलेवाडी ते कुठे गेलं रे? कुठे गेलं ते? इथे ना. हे आलेवाडीची की 6 मारल्यात? आलेवाडीने टोटल 6 मारलेले आहेत, 5 विरूने, दिवेशने 1, अक्षयने 4 आणि प्रतीकने 1, तसंच विरूने 1 4, दिवेशने 2 4 आणि अक्षयने 1 4, म्हणजे टोटल 5 6 4 9 10 6 आणि 4 4. व आलेवाडी संघाचे जे कोणी कर्णधारांनी यायचं आहे आणि आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. आलेवाडी संघाचे पैसे ऐकायचे 200 9 काय 9 नाही आलेवाडीला हो 10 तर आलेवाडीचे 6 आहे. पैसे तर काय असे कसं टाकून चालेल? मी वीरू, दिवेश, अक्षय आणि प्रतीक यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपण ठिकाणी यायचं आहे. आलेला आहे हा तू 200 रुपये पण ना 200 ना 500 कशाला करतात? देऊन टाका ना, हे पैसे कधीच द्यायला पाहिजे ना. दे ना तू पैसे, देऊन टाक. चला तिथे दे ना पोरांना. अक्षय घे. अशोक वडे कुठला? अशोक संखे. गोंधळ आहे सगळं. अरे तू ते काय बघतो? दे ना पैसे. काय गोंधळ करताय तुम्ही ते 200 साठी? हा दे चल आता, जेवढे शेत तेवढे देऊन टाक ना पैसे. दे ना चल ना. मी बोला तेव्हा 9-6 ना मी बोललेच ना. अरे जेव्हा 2-6 मारलेले होते ना त्याच्यानंतर
DJ Asif SK. अजित धन्यवाद डीजे मास्तर. अजित पाटील यांनी जे पारितोषिक लावले होते प्रत्येक षटकारासाठी देण्यात येत आहे. आपण बघू शकता या 4 खेळाडूंनी षटकार चौकार लगावले. टाळ्या होऊन त्या जोरदार. अजित पाटील आपल्या पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. त्याचबरोबर अशोकजी संके यांनी जे कॅश प्राइज होतं ते ऑनलाईन अक्षयला देण्यात आलेलं आहे 1,500 रुपये. यांच्यासाठी देखील टाळ्या होऊन जाऊन द्या. 3 षटकारांसाठी 3 प्लेयरसाठी 1,500 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये अशोकजी संके यांनी दिले होते. त्यांनी मात्र आम्ही ऑनलाईनला सुपूर्द केलेले आहेत कॅप्टनकडे. अनुप पाटील, अनुप संके आणि अनुप पाटील दोघांनी विनंती. वीरेंद्रला हे पारितोषिक आहे. चांगल्या बॅटिंगसाठी मात्र वीरेंद्रला 2,000 कॅश प्राइज दिलं जाईल. टाळ्या होऊन जाऊन द्या. अनुप पाटील आणि अनुप संके इथे वीरेंद्रला कॅश प्राइज दिलं जाईल 2,000 रुपये चांगल्या बॅटिंगसाठी. टाळ्या होऊन जाऊ द्या वीरेंद्रसाठी. जोरदार युवा टॅलेंट मॅन फ्रॉम सातपाटी. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. धन्यवाद. पर्सनल बक्षीस झालेले असतील. पर्सनल अजून बाकी आहेत. पर्सनल दक्ष पिंपळेकडून कॅश सर्वांचे एकत्र 6चे बक्षीस आहेत ते. मैत्री 11 पालघरला 5 शिक्षकचे 2,500 रुपये. प्रणय करत यांनी घ्यायचंय. आता मी कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. आज पालघर तालुका प्रीमियर लीग करता उपस्थित मान्य तारवी साहेब, मोतीलालजी वाडीकर साहेब, तुषार संखे साहेब, हेमंत सानेजी, जयेंद्र दुबळाजी, दत्तात्रय संखेजी, अरविंद संखेजी, सतीश संखेजी, रोहिदास राऊतजी, अनंत गोरेकरजी, जगदीश जाधवजी, नरेश कोरे साहेबजी, युसुफभाईजी, अनुप संखेजी, अनुप पाटीलजी, अजित पाटीलजी, गुड्डू बिट्टू, त्याच्यानंतर तुषारजी. मी आता बक्षिसाला सुरुवात करत आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो. आता काय पुष्पगुच्छ तुम्हाला काय देत नाही आहे, शब्द सुमनाने तुमचं मी स्वागत करत आहे, कारण वेळ होत चाललेली आहे. आणि सर्वात शेवटचं आजच्या ह्या कार्यक्रमाचं म्हणजे शेवटचं जे मॅच होती त्याच्यासाठी मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. अच्छा म्हणजे बक्षीस नको. हा, आणि हे सामने पार पाडत असताना इथे झालेले जे आमचे मेन ऑर्गनायझर होते स्वप्नील गरत, तसेच आमचे प्रेमित राऊत आणि निरंजन आणि बंटी कुंदन, ह्या लोकांनी बरेच मेहनत केलेली आहे. त्यांना या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. त्याकरता मी आमंत्रित करतोय प्रेमित राऊत यांना की आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. धन्यवाद मनोज भाऊ. प्रथमतः मी सांगू इच्छितो की ज्याने ह्या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे स्पॉन्सर्स, त्यांचे मी खूप आभार मानतो. तसेच ह्या ग्राउंडचे जे कर्तेधर्ते आहेत स्वप्नील भाऊ ग्राउंडसाठी नेहमीच मेहनत करतात. ह्या विकेटवर खेळण्यासाठी सगळ्यांची खूप इच्छा असते, हे सगळ्यांनाच माहीत असते. पण ह्या विकेटवर ह्या वेळेला जी मेहनत झालेली आहे ती निरंजन घरतचीच आहे. ह्या टुर्नामेंटसाठी जी मेहनत आहे ती फक्त निरंजन घरतचीच आहे. तर मी त्यांचे खूप आभार मानतो. मी तर फक्त एक म्हणजे पोस्टरवर कसा एक माणूस असतो तसा एक आहे पोस्टरवर. माझं काहीही योगदान नाही ह्या टुर्नामेंटला. असेल थोडंफार पण माझं नाही आहे. जे काही योगदान आहे ते फक्त निरंजन घरतचं आहे आणि स्वप्नील भाऊचं आहे. आणि बाकीचे जे स्पॉन्सर जमा करायचं काम होतं ते मनोज भाऊ आणि कल्पेश भाऊ यांचं आहे. त्यांचेही मी आभार मानतो. तसेच म्हणजे मी
जवळजवळ एक 20 वर्ष क्रिकेट खेळलो असेल. मॅन ऑफ द मॅच सगळ्यांना भेटते, पण आज अक्षय घरतकडून जी मला मॅन ऑफ द मॅच भेटलेली आहे किंवा जो सन्मान भेटलेला आहे, तर मी अक्षय घरतचंही खूप आभारी आहे. थँक्यू अक्षय. आणि असेच पुढे खेळत राहा. फक्त एकच सगळ्यांना सांगू इच्छितो, म्हणजे लहान मुलांना, सॉरी हा माझा चुकीचा मुलाचा हे पण असेल, आपलं काय सांगतात त्याला, सल्ला पण असेल, हां, पण हा सल्ला घ्या की प्लीज डोक्यात क्रिकेट घालू नका. जेवढं खेळता येईल तेवढं चांगलं खेळा, असं मोठ्यांचा आदर करायला शिका. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद पिंट्या. चांगलं तू न्यू कमर जे खेळाडू आहेस त्यांना सांगितलं की डोक्यात हवा जाऊन देऊ नका, मोठ्यांचा सन्मान करा. म्हणूनच खास करून आम्ही हे 3 मूर्ती इथे बसलेले आहेत, खास करून प्रणय आणि तुषार ह्यांचं योगदान. केवळ टेनिसचा मास्टर, पण ह्या दोघांनी टेनिसच्या व्यतिरिक्त लेदरमध्ये पण खूप मोठं असं योगदान आहे. आताच प्रणय मला वाटतं भोपाळला कुठे गेलेलं मला परफेक्ट सांगता येणार नाही, तिथे त्याने सेंचुरी मारली आता ह्या वयामध्ये टाटा SSL करता. पण असे खेळाडू आहेत, ह्या खेळाडूंचा तुम्ही वारसा घेऊन नक्कीच पुढे जाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी स्वप्नील करत यांना विनंती करतो की आपण आपले 2 शब्द इथे जमलेलाच व्यक्त करायचे. पहिलं प्रथम जे आमचे 16 ऑनरने जे भाग घेतले त्यांच्या सहकार्यामुळे टीम झाल्या. त्याच्यानंतर मी टीमविषयी बोलणार आहे. बाकी सगळे माझे सहकारी आहेत, जसे केवल आहे, प्रणय आहे, बापे आहे, हाडू आहे. हे जे आहेत, आम्ही शॉर्ट ह्याच्यामध्ये मॅच ठरवली की आपली पालघर प्रीमियर लीग करायची आहे. आणि एवढ्या शॉर्टमध्ये जसे आम्ही लोकांनी मेहनत केली, म्हणजे या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला, जे आमचे सिनियर लोक आहेत, नंतर आमचे कमिटीमध्ये आमचे गाववाले आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आणि हे आज मला फक्त क्रिकेट दाखवायचं होतं. आम्ही काय फायद्यासाठी उतरवलं नाही का कोणाचं नाव नाही, पण क्रिकेट का खेळावं, कारण मला प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे मॅच उतरवतात. आपण 8 ओव्हर 6 ओव्हर पण खेळत नाही, 3 ओव्हरची मॅच घेतात. कुठे क्रिकेट राहिलंय? क्रिकेट 6 ओव्हरमध्ये दाखवायचं. 8 ओव्हरची मॅच होती, 12 ओव्हरची होती, हे 6 ओव्हर कंपल्सरी झाला पाहिजे. जिकडे क्रिकेट आहे तर तुम्हाला गेम बघायला कुठे मिळणार आहे. पण सगळ्या टीमने मला सहकार्य केलं की 16. आणि आज फायनल रेसला पहिलं मैत्री 11 आणि दुसरी पहिली कोणती होती, हां पहिली शिवसेना, हां निशान, हे सगळे जे त्या टायमावर हजर झाले, त्यामुळे 6 ओव्हरच्या मॅच बरोबर झाल्या. प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रॉफिट नका बघू, तुम्ही मॅच खेळवा, क्रिकेट खेळा. पहिलं आपले मोठे पोरं येतील तुम्हाला, हे 4 ओव्हरचे 3 ओव्हरचे मॅच खेळून कोणाचं भलं नाही होणार. एखाद पोरगा पण बाहेर जाणार आहे. टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आले, तुम्ही बघत येईल सगळ्या ठिकाणी. त्यांना पुढे नाही तर प्रोत्साहन द्या. तुम्ही मॅच पैसे कमवतील खूप, पण मजा नाही येणार. क्रिकेटसारखं खेळा, हे पहिलं म्हणजे. आणि दुसरं मी इच्छितो सांगतो, ज्याने आम्हाला स्पॉन्सरला मदत केली शॉर्टमध्ये सगळे आहेत. जयंत दुबळा आहे, बाकी तुषार आहे, इकडे जेवढे नाव माझ्या लक्षात आहेत तेवढं ना, सगळ्यांना म्हणजे ताडवी साहेब आहेत, रोहिदास राऊत आहे, बाकी सगळे ज्यांची पण नावं आता सगळ्यांची घेत नाही, पण ज्याने अशोक भाऊ आहे, बाकी मुकेश आहे, या लोकांनी सगळ्यांनी काय थोडंफार, ज्याने पण कोणी पण आम्हाला थोडंफार मदत केली. त्यामुळे ती टीम आपली स्पॉन्सरशिवाय सक्सेसफुली होत नाही. आणि नंतर दुसरं म्हणजे मला झालं की आम्ही जेव्हा ग्राउंड बनवलं तेव्हा आमचे लहान पोरं आणि सगळे म्हणजे निरंजन तर खास करून सगळ्यांना, कारण तो स्वतः पण झोपत नव्हता, दुसऱ्याला पण झोपून नाही देत. एक विजेंद्र आहे, निरंजन आहे, अतुल आहे, हे लोक, जेव्हा तो भाऊ आहे आमचा अभय आहे, या लोकांनी लहान पोरांनी, ओमकार आहे, या लोकांनी म्हणजे सगळ्यांची लहान पोरांची मेहनत केली. त्या मेहनतीमुळे हे ग्राउंड सक्सेसफुल आहे आणि इकडे मॅच चांगले झालेले आहेत. कारण त्यांची मेहनतशिवाय काही नाही मिळत सगळ्यांची. आणि माझं घर आणि हे बंटी आहे आपले, म्हणजे सगळे आमच्या गावातले लोक, बाजूचे अक्करपट्टीचे सगळे, पोपरो नसो काय, सगळ्यांनी मला मदत केली. आणि ह्या मॅच चांगला होण्यासाठी सगळ्यांनी मदत केली. आणि कॉमेंट्री बॉक्स आणि यूट्यूब ह्यांचा सगळ्यांचा, हां पिंटू भाऊ स्वराचं, म्हणजे सगळे ह्या लोकांनी जशी मदत केली, जसे आले, तर सगळ्यांचं खूप खूप आभार सगळ्यांना मदत केल्याबद्दल. पण आता मी एकच सांगतो शेवटला, कुठे पण मॅच उतरवा, पण 6 ओव्हर मॅच कंपल्सरी करा. कोणाकडे पण मॅच सारखा भरवा, हीच सगळ्यांना जे स्पॉन्सर उतरवणार त्यांना विनंती असेल. एवढं बोलून समजतो माझं भाषण. स्वप्नीलचं म्हणणं तुम्हाला लक्षात आलंच असेल. इथे पहिले ओव्हर जेव्हा पडलं बॉल, ती 6 ओव्हरची होती, शेवटचा बॉल पडला ते पण 6 ओव्हरची होती. 6 ओव्हरच्या खेळल्याने काय प्रॉब्लेम होतं की प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळते. काही ठिकाणी पैशासाठी
काही ठिकाणी आपण खेळायला जातो आणि नंतर 2 ओव्हर आणि काळोखात आले का तर टॉसवर उडवतात. म्हणून काय माहिती आहे का, दिवसात किती संघ आले पाहिजेत, किती जणांना मॅच खेळले पाहिजेत हे पहिलं ठरवलं गेलं पाहिजे. आणि त्यांनी त्याची वेदना तुमच्या समोर व्यक्त केलेली आहे, तीच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही एकाच दिवशी 16 संघ बोलवतील आणि 2-2 ओव्हरचे सामने खेळवतील, त्यांच्याकडून 3,500 रुपये फी घेतील, ते मला कुठेतरी योग्य वाटत नाही. मी अनिकेत पाटील उर्फ बाबे यांना विनंती करतो की ते अनिकेत राऊत उर्फ बाबे यांना त्यांनी 2 शब्द व्यक्त करायचे. अनिकेत मला वाटतं तू येण्याच्या अगोदरच काय अमिताभ बच्चनने विकत घेतलेल्या संघामध्ये तू आहेस का? नक्कीच तुझं असेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. सर्वप्रथम तर मी कमिटीचं थँक्स बोलेल की खूप छान आयोजन केलं. मला वाटते पहिल्यांदा स्वप्नील भाऊ असतील, निरंजन असतील आणि आमचं प्रेमित असेल आणि पूर्ण टीम, त्यांनी मला वाटतं खूप कमी पिरियड होता, 15-20 दिवस होते आणि 15-20 दिवसामध्ये सर्व हे काही आपण बघतोय ते त्यांनी केलेलं आहे. थोडीफार मदत म्हणजे मी सांगेन 5-10% फक्त आमच्याकडून झाली, परंतु एवढ्या कमी काळामध्ये. आणि तुम्ही एंट्री फी बघितली असेल, कोणाचं लक्ष नसेल गेलं, एंट्री फीच्या अर्धी रक्कम प्लेयर्सला दिली आणि अर्धी रक्कमची कॅल्क्युलेशन केलं ती प्राईजपेक्षा कमी आहे. 15,000 रुपये मला वाटतं काहीतरी आपण प्लेयर्सला दिले आणि 15,000 इंटू तुम्ही 16चे कॅल्क्युलेशन केलं तर ते प्राईज मनी तुमचं जास्त आहे. आणि टी शर्ट पण दिलं, त्याच्यामध्ये सर्व दिलं, तर ते त्याच्यासाठी मी सर्व प्लेयरच्या वतीने मी थँक्स बोलतो. आणि मगाशी करण मोरे एक बोलला की कसं आहे की पालघरचे बरेचसे टॅलेंटेड प्लेयर आहेत. आता आपण बघितलं अक्षय करत आहे, विरू बाबरे आहे, दिवेश आहे, परंतु काय असतं आम्ही जातो खेळण्यासाठी 2 लाख 5 लाख 10 लाख प्राईज असते, परंतु आजपर्यंत एकही स्पॉन्सरनी पालघरची टीम टाकली नाही आहे बाहेर. म्हणजे पालघरचा कुठला तरी स्पॉन्सरनी जर रेग्युलर, म्हणजे मी असं नाही सांगत आहे की कंटिन्यू एकच स्पॉन्सर टाका, 2-4 टुर्नामेंटला एकाने टीम टाकली, दुसऱ्या 2-4 टुर्नामेंटला दुसऱ्याने टाकली, तर हे जे प्लेयर्स आहेत ते त्यांना संधी मिळेल. कसं असतं मोठे प्लेयर्स आहेत, आता मागणी असते करणच पाहिजे, प्रज्योतच पाहिजे, प्रीतमच पाहिजे, असं होते भरपूर ठिकाणी. त्याच्यामुळे कुठेतरी सर्वांनी हातभार लावावा. आणि अजून एक सांगेन की आपले प्लेयर्स कुठेतरी टुर्नामेंट आपल्या पालघरमध्ये होत नाही आहेत, त्याच्यामुळे पालघरचं यूट्यूबला पालघरचे प्लेयर दिसत नाही आहेत. आपण बघतो भावेश पवार असेल, त्याच्यानंतर भिवंडीचे प्लेयर, त्यांचे सतत रील्स व्हिडिओ येत असतात, परंतु आपल्या प्लेयरचे येत नाही. त्याचं कारण एकमेव आहे की आपल्याकडे टुर्नामेंट आता बंदच झालेले आहेत. येत्या 3-4 वर्षामध्ये आपण बघतोय की पहिलं स्वरूप होतं नो पॅकरचं, मग नंतर एक गाव एक झालं, परंतु आता एक गाव एक पण टुर्नामेंट बंद झालेले आहेत. तर त्याच्यासाठी मी या यूट्यूबच्या वतीने एक रिक्वेस्ट करेल की आपल्या इकडे एवढी पालघर ठाणूमध्ये गावं आहेत, म्हणजे मी सातपाडीपासून सुरुवात करेल तर सातपाडी झालं, शिरगाव झालं, धनसार, अल्लाई, तेंबोडा, तिथपासून उमरोई, सरपाडा, भिरवाडी, माहीम, वडराई आणि पूर्ण आपला हा पट्टा जवळजवळ एक 100 गाव होतील. तर 100 नव्हे तर एक 50 प्रत्येक गावातून एक टुर्नामेंट जरी केला तरी 50 टुर्नामेंट होतील. मग त्याचं स्वरूप कुठलंही असू दे, त्याचं स्वरूप म्हणजे एक गाव एक असू दे, किंवा पहिलं जे आपण नो पॅकरचा फॉर्मॅट होता त्याच्यामध्ये बरेचसे संघ होते, आम्ही त्यांच्याकडे बघून शिकलो. मी तर 11,000ची टुर्नामेंट बघायला आर्यनच्या इकडे जायचो, तेव्हा फायर पास्टर टीम होती, वंदे मातरम परनाईसुद्धा होती, पवनसुद्धा नवली होती, बरेचसे टीम होत्या, दांडी वगैरे. तर ते क्रिकेट पुन्हा कुठेतरी चालू झालं पाहिजे. आणि यंगस्टरला एवढंच सांगेन की आता तुम्ही खूप चांगले खेळत आहेत, पण नक्की पालघरच्या टीमसाठी खेळण्याचा प्रयत्न करा, कुठेतरी पालघरची एकत्र टीम बनवून बाहेर जा. मी गेले 5-6 वर्ष 7-8 वर्ष असतील करतोय, परंतु ह्याची जागा कोणीतरी अजून यंगस्टर प्लेअरनी घ्यावी आणि ॲज अ युनिट म्हणून जावं. एक जाईल या टीममध्ये, डिंगडॉंगमध्ये एक जाईल, उमरमध्ये एक जाईल, रायगडमध्ये, त्याच्यापेक्षा ॲज अ पालघरचं नाव कुठे पुढे नेता येईल. आणि त्याच्यासाठी मला रात्री अपरात्री कधीही तुम्ही फोन केला तरी मी तुमच्यासाठी नेहमी सज्ज असेल. आणि यातले बऱ्याचशा प्लेअरला आपण चान्ससुद्धा दिला आणि पुढेही देऊ. परंतु काय होतं की फोन केला की अरे माझी मॅच विरारला आहे, माझी मॅच वाड्याला आहे, मग ती 5 लाखाची टुर्नामेंट सोडून हे वाडा आणि विरारला खेळणार आणि मग तुम्हाला संधी कशी मिळणार. त्याच्यासाठी यंगस्टर प्लेअरला मी बेस्ट लक देईल. आणि विरू बाबरेसारखा चांगला प्लेअर आहे, अक्षय आहे, की असं तुम्ही पुढे नाव करत राहा. आज प्रणय तुषार आणि जलीश गौतम आकरे किंवा हरकेश होते, त्याच्यानंतर आता करण मोरे, प्रीतम मारी, प्रज्योत आले, पण नेक्स्ट तुमचं जो वर्जन आहे तुम्ही पालघरचं नाव पुढे घेऊन जा, एवढंच मी सांगेल. थँक्यू सो मच. धन्यवाद नितीन. अनिकेत नक्कीच तू खूप कल्पेशचं असं म्हणणं आहे की पालघर 11 ही महाराष्ट्रात खेळली पाहिजे. अनिकेतचं म्हणण्याप्रमाणे नक्कीच मला वाटतं तुषार संख्येसारखे दानशूर लोक आहेत, जे व्यापारी म्हणजे उद्योगपती आहेत, हे नक्कीच काहीतरी मला वाटतं विचार करतील सगळे मिळून
मी असं सांगत नाही की तुषार संख्येने एकट्याने संघ एंट्री फी भरावी, परंतु 4-5 जणांनी जर भरली तर नक्कीच ते शक्य आहे आणि तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल यावर्षी, अशी मी आशा व्यक्त करतो. परंतु सर्व जमलेल्यांना एक विनंती करतो, हे टुर्नामेंट बनवण्याकरता ऑर्गनायझरने जेवढी इथे मेहनत केलेली आहे त्यापेक्षा जास्त मेहनत न कशाही पैशाचा लोभ न घेता आम्हाला जी आर्थिक मदत केलेली आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण त्या लोकांनी पैसे दिले नसते किंवा मदत केली नसती तर हे सामने भरवणे सुद्धा अशक्य होतं. इकडे जे खर्च किती आहे ते तुम्हाला लक्षात आलं असेल. मी विनंती करतोय प्रणय करत यांना की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करायचे. थँक्यू मनोज भाऊ. परनाळे आमचं हे जुनं नातं आहे. म्हणजे सांगायचं तर पहिले नाईट मॅच व्हायची पास्तळला, तेव्हा परनाळे आणि आमची मॅच नेहमी लागायची. तेव्हा ब्रिज आईस म्हणून त्यांची टीम होती आणि त्यांची पब्लिक एवढी असायची ना आमची पब्लिक एवढी असायची की जी मजा होती ती वेगळीच होती. स्वप्नील भाऊ तो त्यांचा एक बॉलर होता मुन्ना, दोन्ही स्पिन करायचा त्या टायमामध्ये, ती एक वेगळीच मजा होती. आणि जे काही ग्राउंड टुर्नामेंटच्या एंट्रीमध्ये आपण जेव्हा घुसतो ग्राउंडचा जो लुक बनवलेला आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा टाळ्या वाजवा. त्याच्यामुळे जी खेळण्याची मजा आहे प्रत्येक प्लेयरला असं वाटतं की मी इकडे चांगली बॅटिंग करून दाखवावी. तो लुकसाठी जी मेहनत केली स्वप्नील, प्रेमित, निरंजन यांचा सगळ्यांचा जो ग्रुप आहे त्यांचे आभार आहे. आणि कमिटीने आज आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच इकडे 9:30 वाजता पहिला बॉल पडलेला आहे, त्याच्यासुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजेत. कारण की नेहमी मॅच ही लेट सुरू होते आणि आज ह्या 9:30 वाजता बॉल पडला. आणि फायनल मॅचचं बोलतो की मी जशी काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग बोलतात हायलाईट त्या प्रकारे त्या तिघांनी जी बॅटिंग केली त्यांचं खूप खूप अभिनंदन. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग केलेली आहे. आणि एवढंच सांगेल की सिनियरला रिस्पेक्ट द्या. एक्झाम्पल अनिकेत राऊतनी कॅप्टन असताना मला टॉस वाढवलं त्याच्यासुद्धा आभार येतो. एक त्यांनी मला रिस्पेक्ट दिला. तसंच तुम्हाला यंग टॅलेंट आहे क्रिकेट टेनिससाठी खूप चांगले आले तर तुम्ही सुद्धा त्यांना राग रुसवे दूर ठेवा. कारण तुमच्याकडे टॅलेंट आहे. पॅकर कोणाकडे आहेत? अनिकेत राऊतकडे आहेत. तर तुम्ही एक त्याला पण रिस्पेक्ट करा. तुम्ही पण तुमचा फायदा घ्या. तुमच्याकडे टॅलेंट आहे. कारण की आता जशी जशी वय होत आली तसे तुमचं टॅलेंट आता 22 वर्षाचे आहेत तुम्ही, तर तुम्ही त्या सगळं चांगलं करून एकत्र खेळा आणि तुमच्या फ्युचरसाठी गुड लक. ती खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. धन्यवाद प्रणय. खास करून तू ब्रिजाईचा उजाळा दिला. ब्रिजाईचा कर्णधार मी होतो, उपकर्णधार आमचा स्वप्नील होता आणि उत्तम कर्णधार नवली पवनसूचा कॅप्टन होता. मी सूत्रसंचालन करत असेल तर मी सुद्धा एक कर्णधार होता, लक्षात ठेवा. नुसतं हसू नका. मी विनंती करतोय स्वराज्य तुषार संख्या यांना. थँक्यू मनोज भाऊ. नक्कीच ही जी PDPL टुर्नामेंट झालेली आहे खास करून त्या पूर्ण कमिटीचं टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. कारण की 30,000मध्ये मला वाटते 20 का 22,000 फक्त प्रत्येक फिल्डर आणि आपले जे टी-शर्ट आहेत त्याच्याकरता दिलेले आहेत. त्यांचा मनपूर्वक आभार की त्यांनी एवढी मोठी आयोजन केलं. त्याच्यामध्ये मनोज भाऊ असेल, कल्पेश असेल, कुंदन असेल, स्वप्नील भाऊ असतील, सगळ्यांनी खूप मोठी मेहनत केलेली आहे. आमचा तर हातभार नक्कीच लागतो. तुम्ही कधीही मॅच भरवा, आम्ही तुम्हाला मदत करू. पुनश्च अनिकेतनी जो एक प्रश्न केला की आपल्या इकडूनचे खेळाडू खेळायला जातात पण त्यांना स्पॉन्सरशिप मिळत नाही म्हणून ते पुढे जात नाही. तर मी आज डिक्लेअर करतो की तुम्ही कुठेही मॅच भरा, मी तुम्हाला स्पॉन्सर करतो. कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. फक्त आपल्या पालघर जिल्ह्यातले पोरं खेळले पाहिजेत. मी तुम्हाला प्रत्येक मॅचला मग त्याची एंट्री फी ₹1,00,000 असो नाही तर 2 लाख असो, फक्त आपल्या पालघर 11 म्हणून तो संघ खेळेल याची दक्षता अनिकेतने घ्यावी. आणि अनिकेतच्या माध्यमातून तुम्ही आणि नक्कीच मला वाटते विरू जो आहे तो नक्कीच गेल्या वेळेला जो फायनल आम्ही मारलेली आपली जी जिल्हा प्रीमियर लीग झालेली आणि तो माझ्या संघात होता आणि आज त्यांनी आमच्या राजू वाडेकर याच्या संघाला फायनल मारून दिलेली आहे. अभिमान आहे आम्हाला का आम्हाला इकडे जिल्ह्याची मॅच जिंकून दिली आणि जी तालुक्याची मॅच होती ती आमच्या राजू वाडेकर संघाला जिंकून दिली. शेवटी तो या पालघर तालुक्यातला कुठलाही फिल्डर असू द्या किंवा जिल्ह्यातला कुठलाही फिल्डर असू द्या तो आपला आहे. आपला सांगून त्याला खेळवायला प्रत्येकाने शिका. आणि पुढच्या वेळेला नक्कीच तुम्ही स्वतःहून जर अनिकेतनी सांगितली की हा संघ आपल्याला जायचा आहे तुम्ही तिकडे जावा. तुमचा जो पण खर्च होईल तो तुषार संख्ये स्वरा ग्रुपकडनं देण्यात येईल. आणि तो कुठेही खेळा, तुम्ही महाराष्ट्रात खेळा नाही तर कर्नाटकमध्ये जा, गोव्यामध्ये जा, त्याचा खर्च तुषार संख्ये करेल हे मी अनिकेतला ग्वाही देतो. पुनश्च जो संघ आपण जिंकलेला आहे आमचा ईशान आलेवाडी संघ तसंच आमचा मैत्री 11 यांनी दोघांनी बाजी मारलेली आहे. हारजीत होत असते
पुनश्च दोन्ही संघांना दोघांचं अभिनंदन. आणि जी ही मोठी आयोजन केलं असे वंदे मातरम संघाचंही अभिनंदन. तसंच आमचे गटनेते इकडे बसलेले आहेत, पपल जयेंद्र दुबळा यांनी पण सगळ्यात मोठ्या या मॅच करता जो त्यांनी हातभार लावलेला आहे त्याचंही अभिनंदन. कारण त्याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे, कारण त्यांनी वेळ काढून इकडे तो स्वतः आलेला आहे. पुनश्च मनोज भाऊ आणि आमचे कल्पेश भाऊ प्रत्येक वेळेला सांगतात तुषार यायचं आहे, आणि कल्पेश भाऊ तुम्ही आम्हाला कधीही सांगा, तुम्ही जे सांगेल ते आम्ही करू, हा असा आमचा ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी. अनिकेत, तू आत्ताच 5 मिनिटापूर्वी आपली व्यथा मांडली आणि तुझं स्वप्न मला वाटतं पूर्ण होताना दिसत आहे. मी विनंती करतोय माननीय तारवी साहेबांना की 2 शब्द आपण बोलायचं नाही. मी जयेंद्र दुबळाजींना विनंती करतोय की 2 शब्द नाही बोलायचं नाही आहे. केवलजींना आपण बोलायचं नाही, शक्य सर्व केवलजीला बोलायचंच आहे. केवल 1 मिनिट टाईम झाले. केवल बोल. आता जास्त वेळ घेत नाही आहे मी, पण या टुर्नामेंटचं मी एक चांगले टुर्नामेंट आपण बघितली सर्वांनी मिळून, आणि नक्कीच सर्व संघ मालकांचे आणि जे सर्व खेळाडूंचे हे आभार मानतो. आणि स्वप्नील आणि निरंजन आणि पिंट्या आणि मनोज भाऊ यांनी खूप चांगली टुर्नामेंट सक्सेस करून दाखवली, आणि ही टुर्नामेंट आपली दरवर्षी पुढे करतील अशी त्यांच्या माझ्याकडून मी अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद. मी आता प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करत आहे. आजची फायनलची मॅच झाली, त्याच्याकरता मॅन ऑफ द मॅच म्हणून ठरलेला आहे वीरेंद्र बाबरेकर. वीरेंद्र बाबरे, मी विनंती करतो मान्य किशोर दोडी, कुंदन संखे आणि कुणाल अधिकारी ह्यांनी कृपया यायचं आहे आणि बक्षीस द्यायचं आहे. किशोर दोडी, कुंदन संखे आणि कुणाल अधिकारी यायचं, ताबडतोब यायचं, नावं घेतली त्यांची, यायचं कृपया. वीरेंद्रसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आज सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपण पालघर तालुक्यामध्ये क्रिकेट खेळत होतो, परंतु या क्रिकेटवर जास्तीत जास्त कोळी समाजाचा साम्राज्य होतं, परंतु एका आदिवासी समाजातील एक मुलगा आज इथे येतो आणि मॅन ऑफ द मॅचचा हे ठरतो. ह्याच्यासाठी खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि बेस्ट फिल्डर करता मी मान्यवरांना यतीन राऊत, विशाल राऊत आणि मनमोहन यांना विनंती करतो, जर ते असतील तर त्यांनी कृपया यायचं आहे. यतीन राऊत, विशाल राऊत आणि मनमोहन यांनी कृपया यायचं ताबडतोब वरती. आहेत का? त्यांनी यायचं आहे. त्याच्याबरोबर मी जगदीश जाधव यांना विनंती करतो, जगदीश जाधव तुम्ही आपण यायचं आहे. बेस्ट फिल्डर ठरलेले आहेत सरकार 11चे सुजल मोरे. सरकार 11 सुजलजी आहेत का? कोणी यायचं आहे? आपलं बक्षीस सुजलजीचं घेऊन जायचं आहे, कृपया यायचं आहे कोणीतरी. अक्षय, कोणी या, तुम्ही तुमच्यापैकी कोणीतरी या पटकन. सुजलचं बक्षीस घ्यायचं आहे, ये कोणीतरी बक्षीस घ्या. सुजल सालवडचा कोण आहे का? सालवडचा मुलगा आहे सुजल मोरे. म्हणजे बेस्ट फिल्डर ठरले सरकारी 11चे सुजल मोरे. धन्यवाद. बेस्ट बॉलर्स बेस्ट बॉलरसाठी मी विनंती करतोय प्रणय घरात, अनुप पाटील आणि प्रणय घरात साहेब यांना विनंती करतो. बेस्ट बॉलर ठरलेले आहेत राकेश प्रभू, 9 विकेट्स. राकेश प्रभू यायचंय. बक्षिसासाठी आहे ना कोणी? गिवलीचा कोण आहे का? स्वप्नील मोरे, त्यांच्या संघ मालकांनी यायचं आहे. राकेश प्रभू. बेस्ट बॅट्समनचं बक्षीस देण्याकरता मी विनंती करतोय स्वप्नील मोरे आणि अनुप संखे यांनी यायचं आहे. आणि हे बक्षीस गेलेलं आहे. प्रत्येक वेळेला तो आमच्या संघात खेळायचा, पण यावेळेला का गेला देवाला माहीत, सोडून आम्हाला, परंतु तो आज ठरलेला आहे. नाव सांगा बरं कोण असेल? अक्षय घरात. मी विनंती करतोय बेस्ट बॅट्समन स्वप्नील मोरे आणि अनुप संखे. आता शेवटी ना
करत बॅटर कसं वाटतंय आज परनाळी क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळून आज बल्लाडे असा संघ ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्सचं वळणा त्याच्यामध्ये चांगले खेळाडू अनिकेत सारखे ह्या खेळाडूला पराभव केल्यानंतर तुला आज त्याच्याबद्दल काय वाटतंय? खूप चांगलं वाटतं कारण फर्स्ट टाइम मला वाटतं पीडीपीएलला मी सेमीफायनलला धरायचो आणि फर्स्ट टाइम मला वाटतं मी फायनलला पोहोचलो आणि फायनल मारली तर खूप चांगलं वाटतं. आणि स्वप्नील गरत पिंट्या आणि कुंदन आणि आमचे 4 जणांनी ह्या मॅच जे भरवल्या कसलेही कलंक न लागता डाग न लागता या सामना व्यवस्थित पार पडलेले आहेत आणि ह्यांच्याबद्दल आणि मैदानाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? मैदानाला खूप मेहनत केलेली आहे कारण मी इथे खूप वर्ष खेळून गेलेलो आहे. आपल्या समाजाच्या मॅच वगैरे खूप होतात पण ज्या संघाने स्वप्नील भाऊने ग्राउंडसाठी मेहनत घेतली त्यांच्यासाठी खूप धन्यवाद करेल मी. नक्कीच अक्षय थँक्यू व्हेरी मच धन्यवाद. आणि नको फास्ट नको सर आता काय नाव ना माहित मला सायलेन्स कॉमेंटेटर मिस्टर युसुफ आणि प्रीतम यांनी कृपया यायचं आहे. त्यांचा सत्कार निरंजन आणि आमचे बंटी हे करतील. यायचं आहे कॉमेंटेटर युसुफजी प्रीतम गरत असं दे ना. युसुफजी प्रीतम गरत खूपच मी विनंती करतो युसुफजीला मी स्वप्नील गरत कडून युसुफ गरतचं स्वागत करतील. कल्पेश पिंपळे स्वागत करणे त्यांचं. युसुफ सय्यद युसुफजी खूप सुंदर असं आपण कॉमेंटरी दिलेली आहे. दुबळाजी जाऊ नये दुबळाजी पटकन संपेल नाही 2 मिनिटं फक्त 2 मिनिटात संपवतो 5 मिनिटात संपवतो. 1 मिनिट. नक्कीच मी धन्यवाद करेल स्वप्नील दादा घरत निरंजन घरत आणि प्रेमित राऊत आणि पूर्ण कमिटीचा. पालघर तालुका प्रीमियर लीग नक्कीच आपण दुसरा वर्ष पाहतोय परंतु सगळ्यांना मी सांगेल 2021 जो वर्ष होता कोविड नंतर आमची आणि किती चर्चा झाली होती की आपण पालघर डिस्ट्रिक्ट किंवा पालघर तालुका प्रीमियर लीग करायची आणि आपण पूर्ण भागामध्ये पाहायचे. ठाणे प्रीमियर लीग भिवंडी प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग आमची चर्चा झाली. त्यानंतर अनिकेतने संकल्पना आणली पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग करण्याची आणि पहिली पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग केली तुषारजी संखे यांना बरोबर घेऊन आमचे टायटल स्पॉन्सर स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष त्यांच्याबरोबर आम्ही पहिली पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग केली. तदनंतर पालघर तालुका प्रीमियर लीग तदनंतर आमचे 40 प्लसचे अध्यक्ष पाहू शकाल मिस्टर केवलदादा पाटील यांनी 40 प्लसची सुद्धा लीग केली. तिकडून सुरुवात झाली परंतु यावर्षी जी आपण पाहतोय पालघर तालुका प्रीमियर लीग झाली ती सुरेख आणि अप्रतिम झाली आहे. सगळ्यांनी अनिकेत राऊत केवलदादा पाटील आणि स्वप्नील घरत आणि पूर्ण टीम जर तयार झाला पाहिजेत कारण की पालघरचा क्रिकेट पुणे घेऊन जाण्यासाठी लीग केली गेली आणि येणाऱ्या काळामध्ये याच्याहून जास्तीत जास्त प्रमाणे आपण लीग करणार आहोत हे तुम्हाला आश्वासन देतो आमच्या पूर्ण कमिटीच्या माध्यमातून. धन्यवाद. हॅलो. आणि मी आता प्रमुख बक्षिसाकडे वळतोय. चतुर्थ बक्षीस करता मी विनंती करतोय माननीय रोहिदास राऊतजी केवल पाटीलजी रोहिदास राऊतजी इथे यायचे तुम्ही रोहिदास राऊतजी आणि केवल पाटील तसेच सतीश संखे यांना विनंती करतो की आपण चतुर्थ बक्षीस द्यायचं करता यायचं आहे. रोख मानधन 30,000 आणि आकर्षक चषक आणून द्यायचं आहे. केवल आणि हे बक्षीस जातंय काय तुझं नाव साई बालाजीचे कर्णधार कुणाल मोरे. साई कोण आहे कॅप्टन कोण आहे या ना लवकर. करण मोरे. अरे करण मोरेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे मोठा खेळाडू आहे आणि तो तिथे गपचूप लपून बसलायस. करण आम्हाला काय तू शिव्या घ्यायला लावतोस काय. करण मोरे
चतुर्थ बक्षीस देण्याकरता मान्यवरांनी करण मोरेने मान्यवरांचे आभार. करण 2 शब्द. करण 2 शब्द. करण, मला वाटलेलं होतं की तू नक्कीच या इथे फायनल विनर असेल, कारण आम्हाला सगळ्यांनाच वाटलेलं होतं, परंतु अटीतटीच्या लढतीत मैत्री 11ने तुमचा पराभव केला आणि तुम्ही कुठे कमी पडलात. नक्कीच आम्हाला ललितची संख्या टार्गेट होतं. ललितची संख्या पहिल्या 2 आपण वरती यायचं प्लीज. त्याने मला बॅनर्स बनवून दिले. ललित संख्या आपण वरती या प्लीज. ललितची संख्या प्लीज या. 68चं टार्गेट होतं. आम्ही 2 ओव्हरला 31 केले होते आणि 24 बॉल 36 पाहिजे असताना आम्हाला असं वाटलं होतं की थोडंसं म्हणजे त्या एंडला ज्या एंडला मी बॅटिंग करतो त्या एंडनी नक्कीच स्कोरिंग शॉट पाहिजे होते, पण मला असं वाटलं की आमच्या बॅट्समननी जरा खूप लाईटला घेतलं की आरामात आम्ही 3-4 6 मारून मॅच जिंकू. त्याचप्रमाणे पंकजनी आणि अनिकेतनी जी बॉलिंग टाकली डॉट बॉलची, त्याच्यामुळे आम्ही मॅच हरलो. नक्कीच अनिकेत आणि पंकजने चांगलीच बॉलिंग केली, पण मला वाटतं त्या मॅचचा टर्निंग पॉईंट तुझा विकेट होता असं मला वाटतं. तुला काय म्हणायचं आहे? असं काय नाही, जे माझ्यानंतर पण जे बॅटिंगला होते ते पण चांगलेच बॅट्समन होते, पण त्यांनी स्ट्राईक रोटेट न केल्यामुळे आम्ही कदाचित मॅच हरलो. धन्यवाद करण. करणसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. हा करण लेदरचा एक मोठं नाव पालघर जिल्ह्याचं. करण मोरेजी, मी तृतीय बक्षीस करता विनंती करतोय. हा लाईव्ह डीजे वाले आहेत त्यांचा सन्मान नितेश पाटील लाईव्ह ह्यांनी विनंती करतो. प्रेमित या लवकर करा, तुम्ही करून टाकायचं आहे, या लवकर या. लाईव्ह ललित नंतर बोलू. डीजे लाईव्ह टाळ्या वाजवा जरा, टाळ्या डीजे. सगळ्यांनी आपले मला वाटतं यूट्यूबवर सगळ्यांनी मॅचेस पाहिलेले आहेत, खूपच चांगलं असं त्या लोकांनी. आणि तृतीय बक्षीस करता मी विनंती करतो, यूट्यूबवाले पण यायचं आहे. डीजे 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 करता स्वप्नील मोरे त्यांचं स्वागत कोण करतोय, करून टाक सर. मनवेश चला जा लवकर जा ना. उर्वी डीजे यांचं मानधन आणि एक सन्मान चिन्ह यूट्यूबवर बघायचंय. अजून कोण आहे? धन्यवाद. तृतीय बक्षीस करता मी विनंती करतोय हेमंत साने, अनंत गोरेकर, उपसरपंच परनाळी आणि नरेश कोरेजी यांना विनंती करतोय की तृतीय बक्षीस देण्याकरता यायचं आहे. आणि तृतीय बक्षीस गेलेलं आहे SRG वंदे मातरम. SRG वंदे मातरमचे कर्णधार, त्यांनी कृपया यायचं आहे. त्यांचं मानधन म्हणजे रोख रक्कम 30,000 आणि आकर्षक चषक द्यायचं आहे. यायचं आहे. सागर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराते हैं उसको युवान कहते हैं. आजच्या ह्याच्यामध्ये एका प्लॅटफॉर्मवर युवानांना आणायचं फार पवित्र काम परनाळी आमचे पास्तळचे युवक करतायत. त्यांना धन्यवाद देतो. आणि असेच सगळे प्लॅटफॉर्मवर तुम्हाला युवक, कारण आजकालचा युवक फार भरकटलेला आहे, त्याला कुठेतरी एका ठिकाणी मैदानावर आणून त्याला बांधायचं काम हे करतायत, म्हणून यांना फार धन्यवाद द्यावं मला वाटतं. धन्यवाद भाऊ. तुम्ही त्यांना चषक द्यायचं आहे आणि त्यांना मानधन द्यायचं आहे. नरेश भाऊजी, आपले तृतीय बक्षीस आपण द्यायचं आहे त्यांना. स्वप्नील गरत, प्रेमित, राकेश, यज्ञेश सगळे आलेले आहेत. सगळे खेळाडूंचं ह्या संघामध्ये 7 खेळाडू, माझ्या मताने 6 खेळाडू अबव 40चे खेळत होते, तरी ते सेमीफायनल पर्यंत पोहोचलेले. टाळ्या वाजल्या पाहिजेत. अबव 40चे 6 जण खेळत होते. आणि मी स्वप्नील गरत, आपण 2 मिनिटं बोलायचे. बोला ना. ठीक आहे. आणि द्वितीय बक्षिसासाठी मी विनंती करतोय अरविंद संखे, दत्तात्रय संखे तसेच राजू वाडीकर यांना विनंती करतोय की आपण तिघांनी द्वितीय बक्षीस द्यायचं आहे. आणि त्याकरता ठरलेले बक्षिसाचे मानकरी ठरलेले मैत्री 11 पालघर. आणि
ते बक्षीस रोख रक्कम 50,000 तसंच आकर्षक चषक जॉईंटली आहे. सगळ्यांनी जॉईंटली आहे, सगळ्यांनी द्या या या सगळ्यांना. थांब ना, मान्यवर आहेत ना, मग चिराचिर होईल ना. असं काय चिराग राणे, अनुप संके झालं ना, अनुप संके या. सिरीज तू आणि तुषार सायकल ललित ऐकत ना बंटी सांगतो तो सगळ्यांना असं काय करतो हा. चला मान्यवरांचे आभार. थँक्यू. आणि आता जे बक्षीस मी द्यायचं आहे, अशोक वाडे माननीय माजी सभापती कृषी व पशुसंवर्धन, त्याने खास करून गेअरवाली सायकल आमच्या मानाला शब्दाला मान देऊन त्यांनी पाठवलेली आहे. हे बक्षीस देण्याकरता मी विनंती करतोय तुषारजी संखे तसेच कल्पेश पिंपळे यांना विनंती करतोय. आजच्या या खेळामध्ये जो मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे, असे बरेच खेळाडू होते, त्याच्यामध्ये करण मोरे होता, राकेश प्रभू होता, अनिकेत पाटील होता, अक्षय पण होता आणि वीरेंद्र बाबरेकर होता, पण त्याच्यामध्ये बाजी मारलेली आहे हॅलो वीरेंद्र बाबरे, मॅन ऑफ द सिरीज, त्यांची ट्रॉफी पण द्यायची आहे आणि सायकल. हा, आणि त्यांनी ऐकून घ्या, त्यांनी 98 रन्स काढलेले आहेत आणि 9 विकेट घेतलेल्या आहेत आणि 188 पॉइंट त्यांनी घेतलेले आहेत. आणि या सामन्यामध्ये म्हणजे या सगळे जेवढे सामने झाले त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळ त्यांनी केलेला आहे. म्हणून वीरेंद्र बाबरे हा सायकलचा मानकरी ठरलेला आहे. आणि वीरेंद्र, तुला प्रश्न विचारले असते पण आता नंतर विचारीन. सायकल घेऊन जा, व्यवस्थित चालव. आणि वीरेंद्र यायचं आहे, 2 शब्द बोलायचं आहे. ये हॅलो वीरेंद्र, आज तू एक अनुसूचित जमातीमधला खेळाडू, ह्याच्यामध्ये साम्राज्य असायचं, कुणबी समाजाचं, कोळी समाजाचं म्हणजे मांगेला समाजाचं प्राबल्य या खेळा क्रिकेटमध्ये होता आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. परंतु तू दुसऱ्यांदा मला वाटतं अबव 40 मध्ये पण तुम्हाला मला वाटतं सायकल भेटलेली, तो पण तुमच्या अनुसूचित जमातीचे होते आणि आज तुला मिळाले. तुला कसं वाटतंय? मला तर खूप आनंद होत आहे आणि पहिलं तर मी आभार मानेन आमच्या टीम ओनरचं, त्याने मला खेळायला संधी दिली आमच्या टीममध्ये. अजून काय तुला बोलायचं? थँक्यू, धन्यवाद वीरू, खूपच चांगला खेळ. याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि प्रथम पारितोषिक ज्याने खरोखरच अजिंक्य हा पद मिळवलेला आहे असे संघ म्हणजे आमचे ईशान 11 आलेवाडी. आणि मी विनंती करतोय मान्य तारवी साहेब आणि जयेंद्र दुबळाजी आणि तारवी साहेबांना मी विनंती करतोय की प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख तसंच आकर्षक चषक देऊन त्यांना गौरव करण्यात यायचा आहे. तसेच बाकी मान्यवरांनी सुद्धा उभं राहायचं आहे आणि ते बक्षिसाकरता यायचं आहे. सगळ्यांनी यायचं आहे. जयंत दुबळाजी आणि तारवी साहेब यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते ते बक्षीस द्यायचं आहे. स्वप्नील घरात यांनी सुद्धा जायचं आहे. प्रेमित राहू सगळ्यांनी जायचं आहे. बंटी सगळ्यांनी उभं राहायचं सगळ्यांनी उभं राहायचंय. आणि हिप 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 हिप